वर्तुळातून शरद पवार गटाचे नेते अजित पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या पक्षात ते प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं कळत आहे। परभणी, सेलू, जिंतूरचे कार्यकर्ते पवारांची साथ सोडणार अशी माहिती समोर येते। तर महायुती विरोधात हेच नेते विरोधात होते मैदानामध्ये, मात्र आता ते महायुतीचं सरकार जेव्हा विधानसभेमध्ये आलेलं आहे, राज्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यानंतर अजित पवारांची साथ पकडणार अशी माहिती समोर येते। पक्षप्रवेशानंतर महायुतीमध्ये संघर्ष वाढण्याची ही चिन्ह आहेत। तर आतापर्यंत जे शरद पवारांसोबत होते, पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ते मात्र आता अजित पवारांसोबत जाणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, आतापर्यंत शरद पवारांसोबत असलेले हे जे कार्यकर्ते आहेत ते अजित पवारांसोबत जाणार असल्याचं कळतंय। नेमके कोणते हे कार्यकर्ते आहेत आणि कधी हा पक्षप्रवेश होऊ शकतो? येत्या 1-2 दिवसांमध्ये हे पक्षप्रवेश होतील अशी माहिती मिळते सूत्रांकडनं। खरं तर गेले कित्येक दिवस या साठीच्या ज्या गाठीभेटी आहेत त्या झालेल्या आहेत। मुख्य म्हणजे महायुतीचे जे आमदार किंवा मंत्री आता निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या वतीनं किंवा शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं जी लोक निवडणुकीमध्ये उभी राहिलेली होती त्यांना अजित पवार हे त्यांच्या पक्षामध्ये सामील करून घेत आहेत। आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जसा एकीकडे हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला फटका असणार आहे, तसाच हा महायुतीतल्या नेत्यांना सुद्धा कुठेतरी दुखावणारा मुद्दा ठरू शकतो। कारण ज्या लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्याकडून उमेदवारी घेऊन महायुतीचे जे आमदार आहेत, म्हणजे मग त्यात भाजपचे आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, यांच्या विरोधात निवडणूक लढली आणि त्यांच्याबद्दलचा प्रचार केला, तीच लोक जेव्हा अजित पवार आपल्या पक्षात त्यांना प्रवेश देऊन महायुतीमध्ये सहभागी करून घेतील, तेव्हा साहजिक आहे की दोन्हीकडून म्हणजे एकीकडून शिवसेना भाजप हे नाराज होतील, तर यांचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होतील, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला सुद्धा हा मोठा फटका असल्यामुळं राष्ट्रवादीला सुद्धा हा एक मोठा फटका मानला जातोय। त्यामुळे दोन्हीकडून कुठेतरी नाराजी जी आहे ती व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते। राहुल मोटे जे आहेत ते किंवा विजय भांबळे हे सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच येत्या काळामध्ये यावरून थोडासा नाराजी नाट्य आपल्याला बघायला मिळू शकतं। निश्चितच प्रणाली, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर